नमस्कार मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण आयुष्यभरासाठी आठवणी बनून राहतात. अशीच एक थरारक आणि तितकीच रोमॅन्टिक ट्रिप आम्ही केली राजूरला. विजेचा कडकडाट, टेंटमध्ये घालवलेली ती रात्र आणि पहाटे मोराच्या आवाजाने आलेली जाग, हा अनुभव खूपच कमाल होता. चला तर मग आमच्या या 2-3 दिवसाच्या राजूरची सुंदर सफर तुम्हाला घेऊन आणतो. थोडं हळू. राजूरला पोचल्या आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही सर्वात आधी मस्तपैकी गरमागरम पनीर टिक्का आणि चिकन टिक्का ताव मारला. कॅम्पिंगची सुरुवात इतकी सुंदर आणि चवदार होईल असं वाटलं नव्हतं. त्यानंतर रात्रीचं जेवण झालं आणि आम्ही आमच्या झोपण्याच्या जागा निवडायला लागलो. बाहेर वातावरण अगदी पावसाळ्यात झालं होतं, मग दाटून आले होते, पण पाऊस मात्र पडत नव्हता. पण टेंटमध्ये झोपायला जाण्याआधी खरी धमाल तर बाकी होती. आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री छानपैकी गाण्याच्या भेंड्या खेळलो, वेगवेगळी गाणी गायली आणि ते रात्र अगदी एन्जॉय केली. कॅम्पिंग मध्ये जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा अशा खेळाची मजा काही वेगळीच असते. गाण्यांच्या भेंड्या संपवून आम्ही झोपायला गेलो. आमचे काही सोबती तिथेच बाजूला असलेल्या एका सुंदर खोलीत झोपले. ती खोली अगदी विलेज थीम सारखी जुन्या गोट्यासारखी पण खूप छान आणि सुबक बांधलेली होती. तर मी, प्राजू आणि देवांश आम्ही तिथे टेंटमध्ये झोपले. लागल मुरळीला, लागल मुरळीला गडबाई, लागल मुरळीला, लागल मुरळीला गडबाई, लागल मुरळीला. याडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई, लागल याडबाई, लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई, लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई. प्राजू आणि देवांश आम्ही तिघं टेंटमध्ये झोपायला गेलो. टेंटमध्ये गेल्यावरही या बच्चे कंपनीची मस्ती सुरूच होती. देवांश आणि प्राजू टेंटमध्ये बसून मस्तपैकी ड्रॉइंग काढत होते, अभ्यास करत होते आणि तितक्यात अचानक निसर्गाने आपलं रूप बदललं. सांग ना, पुढं सांग, एक्सप्लेन मी. टेंटमध्ये तुला कसं वाटतं रात्रीचं? रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. तू ट्रेनमध्ये काय करतेस तू? ओके, टेंटमध्ये ड्रॉइंग करतेस. देवांश, हाय, what are you doing? Morning sunshine light. You make a drawing? Red apple, round round fun. Yummy in my tummy. Run run run. Apple apple, hey. Apple apple, yum. Shake shake shake. Tum tum tum. Tiny baby dancing slow. Apple cheeks all glow glow. Mama says, take one bite. Baby smile so big and bright. नमस्कार. Crunchy crunchy apple. आम्ही आता रानवाटाच्या माध्यमातून रानवाटाच्या कॅम्पसाईटवर आलेलो आहोत आणि रानवाटाच्या कॅम्पसाईटवर आम्ही मस्तपैकी टेंटचा आनंद घेतो आहे पूर्णपणे. बाहेर खूप जोरात पाऊस, मुसळधार पाऊस चालू आहे आणि छान छान गारगार वारा चालू आहे. खूप वादळी वाऱ्यासारखा पाऊस चालू आहे. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे मी टेंटचं जरा हे दरवाजा उघडलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही टेंटमध्ये आहोत आणि देवांश आणि प्राजक्ता ड्रॉइंग करतात ते, आहे ना देवांश? राजू, हाय. ओके, सो जो मस्त हवेचा गार असा आवाज येतो आहे आणि आम्ही टेंटमध्ये असं आहे. टेंट जरा बऱ्यापैकी मोठा भेटेल आम्हाला, त्यामुळे टेंटमध्ये राहायला उतरायला वगैरे जागा चांगली आहे. अरेंजमेंट वगैरे मस्त आहे. खूप छान प्रकारे आम्ही टेंटमध्ये आहोत आणि
त्या ट्रेनमध्ये आम्ही पूर्णपणे आम्ही तिघंच जण आहोत. प्राजक्ता, देवांश आणि मी. आम्ही ट्रेनमध्ये आम्ही झोपणार आहोत. ते मस्त तिथे ड्रॉईंग वगैरे काढतायत आणि खूप छान असं हवा आहे. तुम्ही पूर्ण बहुतेक व्हिडिओमध्ये ऐकायला दिसेल की कसं ट्रेन हलतोय पूर्ण हलतोय. आणि हा आम्ही एक पावसाळ्याचा अनुभव घेतो आहे सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये. काय का मग काय करतेस? रातच्या रायटिंगमध्ये लिहित काय तू? राजूरची ही एक अतिशय सुंदर सकाळ. चहूकडे पसरलेला हा थंड गारवा, मनाला भिडणारी शांतता आणि सोबतीला मोरांचा हा मंजूळ आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट खरंच मनाला तृप्त करून गेला. खूप छान. नको राहू दे. काय आलंय? काय देवान?
ह्या मंजूळ आवाजाच्या मागे धावता धावता मी माझ्या मोबाईलचा फोकस गावात जंगलात कुठे कुठे नेत होतो तो मी कुठे कुठे शिरलोय मलाच माहिती नव्हतं. मोबाईलचा कॅमेरा घेऊन एक एक पाऊल सावधपणाने पुढे टाकतोय फक्त त्या मोरांना जवळून पाहण्यासाठी. बघूया आज ते माझ्या कॅमेऱ्यात कैद होतात का नाही. रोज सकाळी मस्तपैकी मंजूळ मधुर आवाजामध्ये ते मोर मला उठवतात. या 2 दिवसाच्या राजूर कॅम्पमध्ये या मोरांचा आवाज खूप छान आणि सुंदर येत होता. हे बघा, हे लांब तुम्हाला मोर दिसतच असतील. नुसतं कॅमेऱ्यामध्ये बरेचसे मोरांचे फुटेज मी घेतलेले आहेत व छान मस्तपैकी ते मोर लांबून चालतात. त्यांचा हळूच मंजूळ आवाज माझ्या कानावर पडतोय. वाव यार, अप्रतिम. थोडा व्हिडिओ काढतो तुझा मॅड बघ. देवान सर पुढे पुढे हळूहळू पुढे. त्यांना आवाज होती येतात लगेच आपल्याकडे. तुझ्या खिशामध्ये नाही का? चल चल. हो का? म्हणून मागे होतो ना.
मस्त छान अशी हवा सुटलेली आहे व निसर्गाचा अद्भुत इंजिनियर सुगरणीचे हे सुंदर खोपे पाहून बहिणाबाईंची ती अजरामर ओळ आठवली. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा तो झाडाले टांगला. किती सुंदर छान गाणी बहिणाबाईंनी रचलेली व आज ते सुंदर सुगरणीचे खोपे बघून खरंच मन भारावून गेलं. खूप प्रसन्न वाटलं. जेवणासाठी आपण थांबलो आरामात. आम्ही भरपूर वेळ बोलणार आहोत. इथे आपल्याला ड्रोन उडवायचा आहे. ड्रोन मध्ये एक फोटो काढायचा आहे. दुकान चालू झालं. ड्रोनवर फोटो काढायचा. योगेश आणि टीमने आपल्यासाठी स्वीट बनवलेलं आहे. गाजर हलवा आणि बीट हलवा आणि गाजर हलवा. जाता जाता जे पहिले जेवलेत त्यांचं जिरत आलेलं आहे. सगळे व्यवस्थित खाऊ शकतील. ठीक आहे. तो फोटो त्यांचं हलवा आणि जशा गाड्या वाटल्या तसं आपण लिहूया. आता फार उशीर नको करूया कारण अंधारात परत अर्धा टाईम तुम्हाला अंधारात ड्राईव्ह करायला लागेल वगैरे. ओके. अजून एक हा बघता बघता 9 रविवार आला आणि आपण भेटलो सगळे. क्या बात आहे. काही शपथ. आणि हे एवढं रंगलं ना की जी मजा आली. काल ढोलकी इन्स्ट्रुमेंट जे आणले ते आणि त्या पहिल्या दिवशी सेशन झालं आणि कालचं सेशन सो दोघां कलाकार आपल्याला मिळालेले आणि तो फार इव्हेंट झाला. अच्छा पण उभं करायला हरकत नाही आता. तेच कार्ड चांगलं आहे फक्त. ओके. 9वा सेशन झालं आपलं. पुढे काय तर आपण ह्या दरम्यान काय सुतार पक्षी सुगरण. हा सुगरण सुगरण.
प्रत्यक्षात रायगडाची भेट आणि गडाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या या पुण्यभूमीमध्ये, या पावन नगरीमध्ये तुमच्या पूर्ण टीमचं मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप आहे